नमस्कार मंडळी, नवरात्री उपवास स्पेशल आज आपण बनवणार आहोत वरी तांदळाचा मऊ लुसलुशीत असा शिरा बनवणार आहोत। खूप छान सोपी रेसिपी आहे, अगदी झटपट कमीत कमी वेळेमध्ये आपण हा मस्त उपवासाचा शिरा तयार करू शकतो। तर हा उपवासाचा शिरा तयार करण्यासाठी इथे आपण 1 वाटी हे वरी तांदूळ घेतलेले आहेत। तर वरी तांदूळ आपण साफ करून घेतलेत आणि आता हे वरी तांदूळ आपल्याला भाजायचे आहेत। गॅसची फ्लेम इथे आपण स्लोच ठेवली आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हे वरी तांदूळ भाजायचे आहेत। वरी तांदूळ जसजसे भाजायला येतात त्यावेळेला त्याचा रंग हळूहळू चेंज होतो। इथे तुम्ही पाहू शकता, इथे आता वरी तांदळाचा रंग असा सफेद झालेला आहे आणि आता हळूहळू मस्त असे खमंग इथे आपण वरी तांदूळ तूप न घालता मस्त असे भाजून घेणार आहोत। वरी तांदूळ भाजून झालेत तर आता ह्या कढईमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत। आता या साजूक तुपामध्ये आपण केळं घालणार आहोत। आपण प्रसादाचा शिरा जसा करतो त्याचप्रमाणे ह्या शिऱ्यामध्ये सुद्धा आपण केळं घालणार आहोत, त्यामुळे याची चव खूप छान मस्त येते। तर असे छोटे छोटे आपल्याला केळ्याचे काप करायचे आहेत आणि हे काप आपल्याला तुपावरती छान मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत। जसजसं आपण हे केळं तुपामध्ये परतत जातो तसं तसं तो तुपामध्ये केळं छान असं विरघळायला लागतं। हे बघा, इथे आता मस्त केळं तुपामध्ये छान परतून झालेलं आहे। तर त्याचबरोबर आपल्याला ह्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स सुद्धा घालायचे आहेत। आपण आपल्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये काजू बदाम पिस्त्याचे काप घालून तुपावरती आपण छान असे ते परतून घेणार आहोत, त्यामुळे त्याची चवसुद्धा आपल्या ह्या शिऱ्यामध्ये खूप छान येतात आणि मस्त क्रिस्पी असे हे ड्रायफ्रूट्स लागतात। तर हे बघा, केळं आणि आता ड्रायफ्रूट्स परतून झालेले आहेत तुपावर। तर आता आपण हे वरी तांदूळ जे आपण भाजून ठेवलेले आहेत ते सुद्धा आपल्याला तुपामध्ये थोडेसे हलकेसे परतून घ्यायचे आहेत, त्यामुळे मस्त एकदम साजूक तुपाचा फ्लेवर आपल्याला या शिऱ्यामध्ये खूप छान येतो। थोडंसं आपण तुपावरती हे परतून घेणार आहोत। आता हे बघा, मस्त तुपावरती हे परतून झालेले आहेत। तर आता आपण 1 वाटी इथे वरी तांदूळ घेतलेले आहेत, तर 2 वाटी आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 1 वाटी इथे आपण दूध घालणार आहोत। तुम्हाला जर 3 वाटी पाणी घालायचं असेल तर तुम्ही पाणी घालू शकता, किंवा 3 वाटी दूधच घालायचं असेल तर दूधसुद्धा घालू शकता। पण पाणी आणि दूध घातल्यामुळे ते छान असं मस्त शिजलंसुद्धा जातं, म्हणून आपण इथे सुरुवातीला 3 वाटीच एवढं प्रमाण घेतलेलं आहे दूध आणि पाण्याचं। नंतर आपल्याला जशी गरज वाटेल तसं आपण ह्यामध्ये पाणी घालू शकतो। तर आता गॅसची फ्लेम स्लोच ठेवली आणि स्लो फ्लेमवर आपण झाकण ठेवून हे वरी तांदूळ शिजवून घेतलेले आहेत। तर इथे आधी आपण बघायचं आहे की वरी तांदूळ शिजलं आहे की नाही, तर थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि हाताने आपण थोडंसं आधी चेक करायचं आहे की इथे वरी तांदूळ शिजलं आहे का। तर इथे अजून आपले वरी तांदूळ शिजलेले नाही आहेत, थोडेसे अर्धे कच्चे आहेत। तर अजून आपण 1 वाटी ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता पुन्हा हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपण ह्यावरती पुन्हा झाकण ठेवून हे वरी तांदूळ आपण शिजवून घेणार आहोत। छान मऊसर असं हे शिजले पाहिजे, तर ते छान असं मिळून येतं आणि चांगलं मऊ लुसलुशीत तयार होतं। तर आता आपण झाकण ठेवून स्लो फ्लेमवर हे मस्त असे आपण एक वाफ काढून घेऊया। तर एक 2 ते 3 मिनटं आपण चांगली वाफ काढून घेतलेली आहे आणि इथे पाहूया आता आपण, हे बघा मस्त इथे आता हे शिजलेलं आहे। तर आता पुन्हा आपण थोडंसं चेक करायचं आहे, हाताने दाबून बघायचं, आपल्याला लगेच कळतं की ते शिजलंय की नाही। तर आता हे मस्त शिजलेलं आहे। तर शिजल्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये गूळ घालायचा आहे। आपण गुळामध्ये हा वरी तांदळाचा शिरा तयार करणार आहोत। तुम्हाला जर ह्यामध्ये साखर घालायची असेल तर तुम्ही साखरसुद्धा घालू शकता। तर आपण 1 वाटी वरी तांदळासाठी इथे आपण पाऊण वाटी एवढं गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे। छान मस्त गोड होतं, तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये तुम्ही गुळाचं प्रमाण घेऊ शकता। तर आता हे चांगलं आपण गूळ बारीक करून घेतलं होतं, त्यामुळे ते लगेच ह्यामध्ये छान असं विरघळतं। चांगलं आपण मिक्स करून ठेवायचं आहे। लक्षात ठेवा की इथे आपल्याला अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे, पूर्ण शिरा आपल्याला हा स्लो फ्लेमवरच करायचा आहे। तर आता इथे पाहू शकता गूळ छान मिक्स झालेला आहे। तर आता पुन्हा आपण ह्यावरती झाकण ठेवून एक छान अशी वाफ काढून घेऊया। आपले वरी तांदूळ तर इथे शिजलेले आहेत, त्यामुळे आता शिरा व्हायला फार वेळ लागणार नाही आहे। गूळ आता बघा मस्त ह्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि छान गोड चव ह्यामध्ये आता पूर्ण वरी तांदळामध्ये उतरलेली आहे। छान मऊसर इथे आता आपला शिरा हा तयार झालेला आहे। तर शेवटी आपल्याला ह्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे।
वेलची पावडर आपण नेहमी शेवटी घालायची, म्हणजे त्याचा फ्लेवर छान शेवटपर्यंत मस्त राहतो। तर इथे मस्त आपला असा वरी तांदळाचा उपवासाचा शिरा परफेक्ट असा तयार झालेला आहे, छान मऊ लुसलुशीत झालेला आहे। तर सुरुवातीला तुम्हाला थोडं मऊ वाटेल, पण थोडं थंड झाल्यानंतर तो छान मस्त एकदम परफेक्ट असा मऊ लुसलुशीत असा हा शिरा तयार होतो। तर तुम्हाला आज आपण बनवलेला नवरात्री स्पेशल झटपट असा उपवासाच्या शिऱ्याची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा।